आयुष्यमान धोंडीची कदम बेताळ बांबळे या ठिकाणी आपण आहोत आणि आज आषाढी पौर्णिमेनिमित्त यांच्या घरी कदम साहेबांच्या घरी हे जे स्तूप उभारलेलं आहे यांनी या घरी यांच्या या प्रांगणामध्ये घराच्या प्रांगणात हे स्तूप आहे आणि या प्रांगणात आताच बुद्धवना झालेली आहे. तर इथे खूप सुंदर गोड वाणीमध्ये संपूर्ण बुद्धवना सादर झाली आणि या पौर्णिमेनिमित्तानं पंचशिलाचं मराठीतला काय अर्थ आपण पंचशीलचे गातो रोज रोज गातो आपण इतक्या वर्षातून गात आहोत पंचशील पण त्याचा अर्थ मी शेकडो गावामध्ये गेलो परंतु क्वचितच लोकांनी सांगितलं क्वचित तेव्हा मी फक्त पद्धती सांगणार आहे मराठीमध्ये. आपण पहिला शील ग्रहण केला पानाती पाता वेरवणी शिखापर्यंत समाधी आली म्हणजे मी कोणत्याही जीवाची हत्या जाणून बुजून करणार नाही. मी कोणत्याही जीवाची हत्या जाणून बुजून करणार नाही. करणार नाही तर काय करणार मैत्री भाव मैत्री भाव निर्माण करणार. मी सगळ्यांशी मैत्री भावनेने वागेन. दुसरं आपण म्हटलं अधीनताना वेरवणी शिखापर्यंत समाधी आली म्हणजे मी चोरी करणार नाही. मग चोरी करणार नाही मग काय करणार. मी घेतलेली कुठलीही वस्तू मला घ्यायची आहे तर मी उचलून आणणार नाही. मी त्यांना विचारून आणेन. मी त्यांची परवानगी घेऊन आणणार म्हणजेच मी चुकून आणणार नाही. तिसरा शिलाचा आपण म्हणतो कामे शुभेच्छा चालली म्हणून मी कामवासनेपासून राहीन म्हणजे मी विचार करणार नाही. मी शीलवान असेल मी नीतिमान असेल. माझ्या शील भंग होणार नाही. कोणत्याही स्त्रीचा शीलभंग विनयभंग होणार नाही. इतकं सुंदर ते शील आहे. आणि मग चौथा शील मुसाफादा वेरवणी शिखापर्यंत समाधी आली. मुसाफादामध्ये मी खोटे बोलणार नाही. मग खोटे बोलणार नाही म्हणजे काय करणार मी नेहमी खरेच बोलेन. मी खोटे बोलून कोणाला फसवणार नाही. मी खोटे बोलून कोणाला लुटणार नाही. मी सत्यच बोलेन मी खरंच बोलेन. आणि शेवटचा शील आपण ग्रहण केला सुरा मेरय मध्य प्रमाद खाना वेरवणी शिखापर्यंत समाधी आली. सुरा म्हणजे दारू. सुरापान करणे दारू पिणे दारू सेवन करणे मद्य सेवन करणे त्याला मी स्पर्श करणार नाही. मी मरेपर्यंत स्पर्श करणार नाही. मी त्यापासून अलिप्त राहील. अशा प्रकारचं शील आपण पंचशील ग्रहण केले आणि ह्या पंचशिलाचं ग्रहण माणसाला शीलवान बनवण्याचा गुणवान बनवण्याचा नीतिमान बनवण्याचा एक सुंदर माणूस बनवण्याचा साधा मार्ग आहे. उपासकांना सर्व मानव जातीला जो जो पंचशिलाचं पालन करेल याचा जाती धर्माचा काही संबंध नाही. एक चांगला माणूस घडण्याचा जर आपण नीतिमान आणि शीलवान माणूस बनलो हा समाज सुंदर होईल गाव सुंदर होईल देश सुंदर होईल आणि तथागताचा बाबासाहेबांचा विचार आपल्या कुटीतून आपल्या आचरणातून आपण जगात घेऊया. आपण ऐकलं मला या ठिकाणी थोडीशी बोलण्याची संधी दिली आपण ऐकलं याबद्दल मी धन्यवाद देतो. माझा मानसन्मान केला याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. मला इथे खूप आनंद झाला. आपल्याशी प्रगती होत आहोत. मेरा मंगल हो तेरा मंगल हो सबका मंगल हो. जय भीम नमो बुद्धाय.